तहसील थाना क्षेत्र में दहेज के नाम पर प्रताड़ना का मामला सामने आया है। मृतका के भाई जो अमरावती में रहने वाले हैं, उनकी बहन के ससुराल पक्ष पर गंभीर आरोप लगाए गए हैं। शिकायतकर्ता के मुताबिक 13 तारीख की रात मृतका ने अपनी मां को फोन कर बताया था कि उसका पति, ससुर और जेठ दहेज को लेकर उसे लगातार प्रताड़ित कर रहे हैं। उन्होंने यह भी कहा था कि उसके साथ कभी भी कुछ भी हो सकता है। इसके बाद से मृतका का फोन बंद आने लगा। वहीं 14 तारीख को शिकायतकर्ता को मृतका के ससुर का फोन आया, जिसमें बताया गया कि उसकी बहन को हार्ट अटैक आया है और डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। मामले की गंभीरता को देखते हुए तहसील पुलिस ने मृतका के पति, ससुर और जेठ को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस मामले की जांच में जुटी हुई है। स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 248/2026 कलम 103, 238, 351(2), 35 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी मोहम्मद अवेस वल्द अब्दुल हसन वय 21 वर्षे, राहणार सौदागरपुरा, नागपुरी गेट पोलीस ठाणे, अमरावती शहर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यांची बहीण मयत नामे फाजिला जबीन मोहम्मद जुबेर शेख वय 19 वर्षे यांचा अगदी 4च महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारी मध्ये तिचा पती मोहम्मद जुबेर वल्द मोहम्मद जलील शेख वय 31 वर्षे, राहणार बोरियापुरा, मोमिनपुरा, नागपूर याच्यासोबत विवाह झाला होता। लग्नानंतर ते पती आणि जेठ म्हणजे पतीचा मोठा भाऊ आणि सासरे हे तिच्यासोबत महिनाभर तरी चांगले राहिले, परंतु महिनाभरानंतरच तिला टॉर्चर सुरू झालं की तू तुझ्या माहेरून काही आणलेलं नाही, हे नाही आणलं, ते नाही आणलं। त्यांनी तिला हुंड्यासाठी छळ करायला सुरुवात केली। शेवटी 14 तारखेच्या रात्री 12:30 वाजता दरम्यान या मृतक महिलेने तिच्या आईला फोन केला आणि सांगितलं की माझे घरचे खूप मला छळत आहेत आणि खूप त्रास देत आहेत, तर मला कधीही काही होऊ शकतं। आणि अचानक तिने फोन बंद केला आणि त्याच्या एक अर्ध्या तासानंतरच तिच्या पतीच्या नातेवाईकांनी तिच्या माहेरी अमरावतीला फोन करून सांगितले की तुमच्या मुलीला हार्ट अटॅक आलेला आहे आणि तुमची मुलगी मयत झालेली आहे। तशा माहितीवरून मयताचा भाऊ म्हणजे फिर्यादी आणि त्यांचे काका वगैरे इतर काही नातेवाईक बोरियापुरा त्यांच्या राहते घरी मयताच्या घरी आले। तेव्हा सुद्धा त्यांनी बॉडी देण्यास नकार दिला होता आणि जर तुम्हाला बॉडी पाहिजे असेल तर इथून सरळ अमरावतीला जायचं आणि तिथेच त्याचा अंत्यविधी करायचा, तिला हार्ट अटॅक आलेला आहे असं सांगितलं। तिच्या गळ्याला त्यावेळेस रुमाल बांधून ठेवलेला होता। अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत फिर्यादी त्या महिलेचे प्रेत घेऊन अमरावती येथे गेले आणि जेव्हा त्यांनी अंत्यविधीसाठी त्या महिलेचे प्रेत बघितले असता त्यांच्या गळ्यावर दोरीचे मार्क्स त्यांना दिसून आले। त्याचे फोटो आणि व्हिडिओ घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन नागपुरी गेट अमरावती शहर येथे त्यांनी तक्रार दिली आणि त्यांच्या तक्रारीवरून तिथे मृतकाला दफनविधी झालेला असल्यामुळे तिथे मर्ग दाखल करण्यात आला आणि पोस्टमॉर्टम नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आमच्याकडे पाठवण्यात आला आणि फिर्यादीने आमच्याकडे तक्रार दिली। त्यांच्या तक्रारीवरून आणि एकंदरीत सगळ्या परिस्थितीवरून म्हणजे तिच्या गळ्याला दोरीचे मार्क्स आहेत, म्हणजे ते हँगिंग किंवा तिला गळा दाबून मारण्यात आलेला आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा तिच्या नातेवाईकांना ती हार्ट अटॅकने मयत झालेली आहे अशी खोटी माहिती दिली आरोपींनी आणि अगदी संशयास्पद त्यांचं वर्तन होतं। फिर्यादीच्या रिपोर्टवरून आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये मृतकाचा पती मोहम्मद जुबेर वल्द मोहम्मद जलील शेख वय 31 वर्षे आणि मृतकाचा मोठा दीर म्हणजे जेठ मोहम्मद इरफान वल्द मोहम्मद जलील शेख वय 34 वर्षे अशा दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक क्राईम राहुल वाडवे हे करत आहेत। त्याच्यामध्ये अजून त्यांचा मृतकाचा जो सासरा आहे मोहम्मद जलील शेख उर्फ संजू पटेल हे सगळे राहणारे बोरियापुराचेच आहेत। त्याला अजून अटक करणे बाकी आहे। सदरचा आज रोजी आरोपींना माननीय न्यायालयात हजर करून पुढील तपास पोनी राहुल वाडवे हे करीत आहे।